राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत, वादविवाद आणि टीका होत आहेत। अशा परिस्थितीत लोणावळ्यात मात्र एक सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका फळ विक्रेत्या महिलेला उमेदवारी दिली आहे। त्यांचं नाव आहे भाग्यश्री जगताप। भाग्यश्रीला उमेदवारी दिल्यानं आदिवासी समाजातील या कुटुंबाचं भाग्य उजळलंय। पण राजकारणाचा गंधही नसलेल्या जगताप कुटुंबासमोर आता प्रचाराच्या रणधुमाळीला सामोरं जाण्याचं मोठं आव्हान आहे। गेल्या 10 वर्षांपासून जगताप कुटुंबाचा उदरनिर्वाह फळ विक्रीच्या व्यवसायावर सुरू आहे। अशा प्रसंगी त्यांना व्यवसाय सांभाळत प्रचाराची धुरा सांभाळावी लागते। त्यामुळे भाग्यश्री दिवसा फळ विक्री करता करता प्रचारही करतात। माणुसकीच्या जोरावर नगरसेविका होणार असं त्यांचा मुलगा भाग्यश्री माझे जगताप नाव आहे, वार्ड क्रमांक 11। अजून तर अण्णा आमच्या दुकानापर्यंत अजून एकदाही आले नाहीत, पण त्यांना गोरगरिबापर्यंत जाणारा एक उमेदवार हवा होता। त्या उमेदवारापर्यंत अण्णा पोहोचले। आता जे गोरगरिबांच्या ज्या समस्या आहेत, हा उमेदवार गोरगरिबांच्या समस्या घेऊन सुनील अण्णा शेळकेच्या माध्यमात जाणार आहे। पैसा आणि राजकारण हे गणितच झालेलं आहे। त्यामुळे गरीब सामान्य माणसासाठी राजकारण हे राहिलेलं नाही। पण आमदारांचे धन्यवाद देतो की त्यांनी आज एसटी प्रवर्गातून सौ भाग्यश्री माधू जगताप या इथून उभे त्यांना उमेदवारी दिली। त्यांचा गावामध्ये संपर्क चांगला आहे, बऱ्याचशा सामाजिक ऍक्टिव्हिटीमध्ये ते अग्रेसर असतात। तर माझ्या नक्कीच त्यांना शुभेच्छा, आमदारांना धन्यवाद आहेत।